नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. दिल्लीमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन आता एका वेगळ्या स्टेजला गेलं. त्याला वेगळे पैलू आले. एका बाजूला डिपके, केजरीवाल ही मंडळी जंतर मंतरवर बसले, तर काल अचानक मंगळवारी राहुल गांधी यांनी यात अतिशय सक्रिय सहभाग घेतला आणि थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरच ठिय्या मारला. सुमारे 3 तास त्यांनी ठिय्या मारला आणि त्यांना डिटेन करण्यात आलं. नंतर रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आलं. हे चालू असताना दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा थोडासा प्रोॲक्टिव्ह झालाय. जे इतके दिवस या सगळ्या आंदोलकांना किंवा या एकूण आंदोलनाला विद्यार्थ्यांना नगण्य ठरवत होते, ते सरकार आता कुठेतरी चर्चेची दारं किलकिली तरी करायला लागली. म्हणजे त्यांनी काल राहुल गांधींशी पण PMO मधले जे मंत्री आहेत त्यांनी संवाद साधला. त्याचबरोबर इकडे वांगचुक यांच्याशी पण संवाद साधण्याची धडपड सुरू आहे किंवा प्रयत्न सुरू आहेत. कारण सोमवारच्या घटनेनंतर ज्या पद्धतीचा विद्यार्थ्यांचा आक्रोश हा देशभर त्याचे नाद निनादत गेले, देशभर त्याच्यावर रिॲक्शन येत गेल्या, त्यातून सरकारला कुठेतरी जाणवलं की परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि ही सावरणं आवश्यक झालेलं आहे तातडीने. त्यामुळे हे आंदोलन खरोखरच भाजपच्या हातातनं निसटत आहे का किंवा भाजपला त्या आंदोलनाला नियंत्रण आणणं अशक्य होत आहे का, हा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष जे आता डॅमेज कंट्रोलमध्ये लागलेला आहे, झालेलं नुकसान भरून काढण्याची धडपड सुरू आहे, त्याला कितपत प्रतिसाद मिळणार आहे, हा एक इशू पुढे आला आहे. आणि दुसरा इशू, या आंदोलनामध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने सक्रिय झाली आहे, त्यामुळे राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा एस्टॅब्लिश झालं आहे का, विरोधी पक्षातला एक प्रमुख नेता म्हणून ते पुढे आलेत का, आणि विद्यार्थ्यांचं जे आंदोलन जंतर मंतरवर चालू आहे त्या आंदोलनात सहभागी विद्यार्थी किंवा विद्यार्थी नेते, केजरीवाल वगैरे आपची मंडळी सोडून विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी हे राहुल गांधींबरोबर जाणार का, असे नवे पैलू या आंदोलनात पुढे आलेले आहेत. प्रथम आपण भारतीय जनता पक्षाचा विचार करू. हे आंदोलन या पद्धतीने सोमवारी अचानक पेटेल किंवा या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळेल, हे जसं पोलिसांना कळलं नाही, तसं भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनाही कळलं. म्हणजे अमित शहा असो, नरेंद्र मोदी असो, एक वेळा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना थोडं बाजूला ठेवू, कारण ते पंतप्रधान आहेत, त्यांच्या समोर अनेक व्याप आहेत. पण गृहमंत्री म्हणून अमित शहाना तरी जे जे आपण ह्युमन इंटेलिजन्स म्हणतोय किंवा राजकीय इंटेलिजन्स जे म्हणतो, पॉलिटिकल इंटेलिजन्स, तो पण समजला नाही किंवा तो साधता त्यांच्यासमोर आला नाही असं म्हणता येते. कारण या प्लॅटफॉर्मचा म्हणजे जंतर मंतरवर जे विरोधी पक्ष सगळे विद्यार्थी बसलेले होते, यांना ज्या पद्धतीचा पाठिंबा मिळत होता, हा पक्ष जो दिल्लीत बऱ्यापैकी आपल्याला मान ठोकून आहे, तो पक्ष JNU सारखी मोठं विद्यापीठ जे कायम मोदींच्या विरोधात राहिलेलं आहे, बहुसंख्येने तिथले विद्यार्थी मोदींच्या विरोधात आहेत, आणि अनेक NGO या आंदोलनाचा फायदा करून घेतील, जे मोदींच्या अनेक धोरणामुळे डिस्टर्ब झालेले, विशेषतः परकीय फंडिंग जे त्यांना येतं, परकीय परदेशातनं त्यांना जी मदत मिळते, त्याला बराच लगाम मोदी सरकारने घातलेला आहे. तर हे जे एकूण NGO म्हणा किंवा JNU मधले लोक म्हणा, डाव्यांच्या म्हणजे डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना म्हणा, यांचा सहभाग या आंदोलनात अचानक वाढेल, या पद्धतीचा पॉलिटिकल इंटेलिजन्स हा अमित शहाना समजला नाही म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. विशेषतः गंमत याच्यात हे वाटते की सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष खूप ॲक्टिव्ह असो, आणि गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या जवळजवळ 7-8 वर्षात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे कार्यकर्ते म्हणा, त्यांचे समर्थक म्हणा, हे पण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. याशिवाय एक अत्यंत तटस्थ असा एक मोठा वर्गही सोशल मीडियावर आहे. या सोशल मीडियावर काय चाललेलं आहे, कशा पद्धतीचा आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय, विशेषतः सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर, पहाटे त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर आणि त्यांच्याशी संवाद साधायचा नाही असं कडक धोरण सरकारने अवलंबल्यानंतर याला सोशल मीडियावर काय प्रतिसाद मिळतोय, हे भाजपच्या सोशल मीडियाने त्यांच्या नेत्यांपर्यंत म्हणा, मंत्र्यांपर्यंत का पोचवलं नाही याचं आश्चर्य वाटतं. का त्यांनी पोचवलं आणि त्याची दखल अमित शहा आणि मंडळींनी घेतली नाही, ह्या शंका येण्याचं कारण म्हणजे आजच्या काही वृत्तपत्रांमध्ये
भारतीय जनता पक्षाच्या खासदारांमध्ये या आंदोलनावरनं काय कुजबूज चालू आहे याचा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न संसदेत काम करणाऱ्या काही पत्रकारांनी घेतलाय. आणि त्यातून असं दिसतं की निगेटिव्ह ऑप्टिक्स तयार झालं आणि हे काही ठीक झालं नाही, असं भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचं मत आहे. कुठेतरी सोनम वांगचुक म्हणा, ते आपल्याला पटो न पटो त्यांचं धोरण, पण त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता, बोलणी चालू ठेवायला हवी होती आणि आंदोलनाची तीव्रता आधीच कमी करायला हवी होती, असं भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना वाटतंय. दुसरा मग त्यांना असा वाटतोय की जो मध्यम वर्ग मुख्यतः आपल्याबरोबर आहे, ज्याने कायम हिंदुत्वावर म्हणा किंवा मोदींच्या एकूण प्रतिमेवर म्हणा आपल्याला मतं दिलेली आहेत, त्या मध्यम वर्गाच्या मनात शंका कुशंका निर्माण व्हायला लागले आहेत का सरकारच्या धोरणाबद्दल, सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल आणि सरकारचं अहंकारी किंवा आडमुठ्या धोरणाबद्दल, की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत आम्ही घेणार नाही, ही जी भूमिका घेतलेली आहे सरकारने त्याबद्दल, याबद्दल शंका निर्माण व्हायला लागले आहेत का. दुसरा मुद्दा असा की जर का धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अत्यावश्यक नसेल असं सरकारला वाटत असेल, खरं तर घेण्यात काहीच हरकत नव्हती. एखाद्या मंत्र्याला तिथून बाजूला करूच रिशफल पण करता येतं किंवा संघटनेत मोठ्या पदावरही घेता येतं, कारण धर्मेंद्र प्रधान हे संघटना कुशल पण आहे. बंगालमधल्या निवडणुकीत त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक निवडणुकात ते आणि आणखी बाकी नेते हे ॲक्टिव्ह राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना कुठेही महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर बसवता आलं असं. हे भारतीय जनता पक्षाने केलं नाही. पण समजा धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिपदी कायम ठेवायचं होतं, तर ते काम का आम्ही कायम ठेवत आहोत, आम्ही का या गोष्टी करत आहोत, किंवा नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला तो दूर करायचे आम्ही काय प्रयत्न केलेले आहेत, त्याचे रिझल्ट्स काय आहेत, नीटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मत काय आहे, अशा पद्धतीचं जे एक नॅरेटिव्ह किंवा वातावरण निर्मिती जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणा किंवा यांच्या माध्यमातून उभी करायला हवी होती, तेही भारतीय जनता पक्षाने केलं. आणि आज शेवटी वेळ त्यांना अशी आली की त्यांना वांगचुक यांच्याबरोबर बोलणी करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचं थेट आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे. भारतीय जनता पक्षासमोर संसदेत राहुल गांधींचं आव्हान आहे आणि संसदेबाहेर वांगचुक आणि त्यांच्या भोवतीची मंडळी यांचं आव्हान आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा, आता याला नरेंद्र मोदी कसं उत्तर देतात, त्यातून काय मार्ग काढतात, याच्याबद्दल आपल्याला आत्ता काहीच अंदाज बांधता येत नाही. नरेंद्र मोदी अत्यंत कुशल राजकारणी आहे, त्याच्यात काही वाद नाही. आणि अमित शहा सुद्धा, आणि ते फार सफाईने नॅरेटिव्ह बदलू शकतात आणि नवं नॅरेटिव्ह सेट करू शकतात. पण ते काय करतात हे बघायला लागेल. इथे भारतीय जनता पक्षाची आणखी एक पंचायत अशी झाली आहे की या आंदोलनाचा जो विषय आहे, परीक्षा पद्धतीमधले रिफॉर्म किंवा सुधारणा आणि झालेल्या गफलती, या पिचवर त्यांना भारतीय जनता पक्षाला नीट खेळता येत नाही. हे पिच हिंदुत्वाचं असतं किंवा अन्य कुठलं असतं, जसं राम अयोध्येत चंदा चोरी म्हटलं, चंदा चोरीचा विषय हा भारतीय जनता पक्ष आता अशा रीतीने फिरवतोय की हे हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण निर्मिती काही लोक करत आहेत. चोरी झाली हे आम्हाला मान्य आहे, चोरांवर शिक्षा झाली पाहिजे ही आम्हाला मान्य आहे, पण त्यातून हिंदुत्वाला तडा जाईल अशा पद्धतीची वातावरण निर्मिती विरोधी पक्ष करत आहेत. हे भारतीय जनता पक्ष ठासून गेले काही दिवस सांगतो. या पिचवर ते उत्तम खेळू शकतात. पण हे पिच जे आहे, जे मुख्यतः लोकांच्या जीवनाशी निगडित आहे आणि शिक्षणाशी आहे, तिथे मात्र भारतीय जनता पक्षाची गोची झालेली आपल्याला कळते. आणि दरवेळी आत्तापर्यंत मोदींसमोर 3 मोठी आव्हानं आली अशी आंदोलनाची. एक CAAच्या विरोधात शाहीन बागमध्ये आंदोलन झालं होतं, ज्याला त्यांनी मुस्लिमांचं आंदोलन असं रूप दिलं आणि ते मोडून काढलं. शेतकरी आंदोलन झालं होतं, तेही त्यांनी मोडून काढायचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही, तर तेव्हा त्यांनी माघार घेतली. त्याच्या आधी 2015मध्ये कोणाला आठवत असेल तर पाटीदार आंदोलन गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणात झालं होतं, तेही त्यांनी संवाद साधून मोडून काढलं. नंतर ते पाटीदार आंदोलनाचे नेते काँग्रेसमध्ये गेले, की ते परत भाजपत आले. या पद्धतीने मोदी सरकारने आंदोलनांना प्रत्युत्तरं दिलेली आहे. आणखी एक सांगायचं तर JNUमध्ये जे कन्हैया कुमार यांनी मोठं आंदोलन केलं होतं, त्यालाही अशीच अतोनात प्रसिद्धी तेव्हा मिळालेली होती. नंतर ते कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये गेले. आता ते काँग्रेसचे नेते आहेत, परंतु त्यांचा प्रभाव कुठेही पडला नाही, ना बिहारमध्ये पडला ना अन्य ठिकाणी पडला. त्यामुळे मोदी नवीन नॅरेटिव्ह सेट करू शकतात, पण ते कसं करायचं आणि काय करतील हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत. म्हणून नेहमीप्रमाणे
त्याने आंदोलनकर्ते हे देशद्रोही आहेत किंवा ते टूल किट्स आहेत त्यांची, की परदेशातनं पैसे आलेले आहेत, अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत. परंतु लोकांचा प्रश्न असा आहे आता, की 12-13 वर्ष तुम्ही जर का सरकार चालवत आहात, तुमचं गृहमंत्रालय पूर्णपणे तुमच्या हातात आहे, तर अशा मंडळींना जे परदेशातनं मदत घेतात, त्यांना अटकाव करणं अजून शक्य का होत नाही? त्यामुळे हा प्रश्न परदेशातनं फंडिंग मिळण्यावर नाही आहे. हा प्रश्न मुख्यतः मुलांच्या परीक्षा, त्यांच्या समोरचा ॲस्पायरेशन त्याबद्दलचा आहे आणि त्याचा त्याबद्दलचं नॅरेटिव्ह सेट करणं हे अद्याप मोदींना जमलेलं नाही किंवा मोदी सरकारला जमलेलं नाही. एक त्यांचा प्रयत्न जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं, की अन्यथाही व्यावसायिक तरुण जे आहे, जे नवीन स्टार्टअप तयार करतायत, अशा मंडळींना देशासमोर आणायचं आणि तरुणांना त्यांच्याकडे आकृष्ट करायचं. हा एक मुद्दा आहे. परंतु तो अद्याप जनतेच्या मनाला भावलेला नाही. त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी जे आंदोलनात उडी घातली ते त्यांनी आधी करण्यापेक्षा योग्य वेळी केलं असंही म्हणता येईल. आपण आधीच्या काही व्हिडिओत म्हटलं होतं, की अभिजित दिपके यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची चूक राहुल गांधी यांनी करू नये. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व काँग्रेसचं या प्रश्नावर राहणं हे राजकीयदृष्ट्या आवश्यक आहे. ते राहुल गांधींना काल पटलं आणि राहुल गांधींनी ते केलेलं दिसतंय. याच्या आधी आणखी यात एक महत्त्वाची बाब म्हणजे राजकारण आणि जनतेच्या मनात सध्या काय आहे आणि त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे राहुल गांधी किंवा त्यांच्या भोवतीच्या मंडळींपेक्षा सोनिया गांधींना जास्त कळतं. कदाचित अनुभवामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल, त्यांच्या सल्लागारांमुळे असेल, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सोनिया गांधींनी परवा असं सांगितलं, की जेव्हा सोमनाथ वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली किंवा त्याच्या आधी ह्या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय, तिथे काँग्रेसने निदान सहानुभूती दाखवली पाहिजे. म्हणून राहुल गांधींच्या ऐवजी त्यांनी पवन खेरा यांना पाठवलं आणि काँग्रेस तुमच्या विरोधात नाही असं दाखवलं. हा ही पहिली पॉझिटिव्ह स्टेप काँग्रेसकडनं होती. काल त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी थेट आंदोलनातच उडी घेतली स्वतंत्रपणे आणि नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर ठिय्या मारली. हे करणं कितपत बरोबर आहे? ज्या संसदेचं पुस्तक हातात घेऊन राहुल गांधी नेहमी बोलतात, त्या राज्यघटनेनुसार पंतप्रधानांची सुरक्षा ही अत्यंत मोलाची असते. मग तो पंतप्रधान कुठल्याही पक्षाचा असो, त्या सुरक्षेवरच घातला जाईल अशा पद्धतीचं आंदोलन करावं का? हा वेगळा मुद्दा आहे. तो संपूर्णपणे वेगळा आणि त्यांनी पॉलिटिकल अपमॅनशिप ज्याला म्हणतात ते त्यांनी केलेलं आहे असं म्हणता येईल. पण झालं असं, की त्यांच्या आंदोलनामुळे लक्ष सगळं त्यांच्याकडे वेधलं गेलं. काल दुपारी 3 वाजल्यापासून जंतर मंतर टी व्हीवरनं लुप्त झालं आणि संपूर्णतः राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, त्यांच्याबरोबर आलेले अखिलेश यादव, नंतर आलेल्या सुप्रिया सुळे, म्हणजे जंतर मंतरवर शरद पवार गेले आणि सुप्रिया सुळे राहुल गांधींबरोबर आल्या. तर या पद्धतीचं नॅरेटिव्ह आपल्याकडे खेचण्यात राहुल गांधी काल यशस्वी झाली आणि हे सोनिया गांधींचं कर्तृत्व आहे का असं समजायला आज जागा यासाठी आहे, की केरळमध्ये सुद्धा राहुल गांधी यांना वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री करायचं होतं. सतीशन यांना मुख्यमंत्री करण्यात ते विरोधात होते. परंतु जनमत सतीशन यांच्या बाजूने सोनिया गांधींनी ओळखलं आणि त्यांनी दबाव टाकला, आग्रह केला, म्हणून सतीशन मुख्यमंत्री झाले, जे काल राहुल गांधींबरोबर बाजूला बसलेले होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन झालं तेव्हा सोनिया गांधींना जनमताची एक काय म्हणू बरोबर कल कळतो आणि त्यानुसार काँग्रेसने आपल्या धोरणांमध्ये बदल करावा किंवा ॲक्शनमध्ये बदल करावा हे सोनिया गांधी लक्षात आणून देतात असं या 2 घटनांवरनं वाटतं. आता मोदींसमोर ही 2 आव्हानं आहेत. एका बाजूला जंतर मंतर आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस. राहुल गांधींना एक नवा चेहरा मिळालेला आहे. नवीन काय म्हणू त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते चार्ज झाले, की आपला नेता प्रसंगी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर बसतो, पोलिसांसमोर झगडतो आणि पोलिसांनी त्यांना उचलून न्यावं लागतं. यामुळे जे काँग्रेसच्या कार्यकर्त्यात चैतन्य आलंय त्याची पक्षाला फार गरज होती. याच पद्धतीचं चैतन्य काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींनी त्यांना अटक झाली तेव्हा आणलं होतं. त्या अशाच रस्त्यावर बसल्या होत्या. त्या अर्थात पंतप्रधान निवासस्थान किंवा संसदेसमोर बसल्या नव्हता. तेवढी जाणीव त्यांना होती. त्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन फार प्रगल्भपणे राजकारण करत. राहुल गांधींनी तसं केलेलं नाहीये, कारण आताचा जमानाही बदललेला आहे. परंतु तो जो पिरियड होता
ज्यामुळे इंदिरा गांधी जनता पक्षाच्या कारकिर्दीत काँग्रेसला चार्ज करू शकल्या, ती संधी राहुल गांधींना यातून आलेली आहे असं दिसतं. आत्ताच्या घडीला भाजपकडनं हे आंदोलन या आंदोलनाला नियंत्रण आणण्यात किंवा त्याला आपल्याबरोबर काय म्हणू त्याची तीव्रता कमी करण्यात भाजप यशस्वी होतंय का याबद्दल शंका आहे. त्यांचं डॅमेज कंट्रोल किती यशस्वी होईल हे बघावं लागेल. आणि दुसरीकडे ही संधी साधून काँग्रेस पुन्हा ताकदीने भारतीय जनता पक्षासमोर संसदेत आणि संसदेत बाहेर उभे राहतं का हेही पाहावं लागेल. पुढचे काही महिने म्हणून अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. धन्यवाद.